गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण इयत्ता 8वीचं बल आणि दाब हे प्रकरण पाहतोय. बल आणि दाब हे प्रकरण पाहताना आपण मागच्या लेक्चरमध्ये बल आणि दाबाविषयीचे विविध प्रकारचे प्रयोग बघितले आपण, आणि बल आणि दाब ही संकल्पना पण बघितली. आता आपल्याला वातावरणीय दाब बघायचा आहे. वातावरणीय दाब. वातावरणीय दाब म्हणजे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचं आवरण असतं, आणि या आवरणालाच आपण वातावरण म्हणतो. हे आपण इयत्ता 5वीमध्ये शिकला आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर आपण 16 किलोमीटर उंचीपर्यंत वरती गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला वातावरण दिसतं, वातावरण जाणवतं. यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत ते हळूहळू काय होत जातं, विरल होत जातं. आणि हवेमुळे निर्माण झालेला जो दाब असतो त्याला वातावरणीय दाब असं म्हटलं जातं. समजा आपण अशी कल्पना केली की एकक क्षेत्रफळाचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब असा पोकळ एक दंडगोल उभा आहे आणि त्याच्यामध्ये हवा आहे. माहिती तुम्हाला, फॉर एक्झाम्पल ही बॉटल आहे, थोडी दंडगोल आकाराचीच बॉटल आहे, आणि या बाटलीमध्ये आपण जर बघितलं तर हिच्यामध्ये हवा आहे. हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, कारण हवा ही जागा व्यापत असते. हे आपण इयत्ता 5वीमध्ये आणि 6वीमध्ये शिकलो. तर या ठिकाणी हवा आहे आणि हवेचं वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं, हवेचं वजन म्हणजे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं बल. याचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की हवेचा दाब म्हणजेच वजन आणि पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर असतं. बघा की वातावरणीय दाब म्हणजे काय, की हवेमुळे निर्माण झालेल्या दाबास वातावरणीय दाब म्हणतात. बरोबर. आणि पृथ्वीपासून जसं आपण 16 किलोमीटर वरपर्यंत जातो तर त्या ठिकाणी आपल्याला वातावरणीय दाब आढळतो, आणि पृथ्वीपासून 16 किलोमीटरपासून 400 किलोमीटरपर्यंत वर जर गेलं तर हा वातावरणीय दाब हळूहळू विरल होत जातं. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, जसं आपण समुद्रसपाटीपासून वर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरची आवश्यकता असते. जर आपण प्रेशर कुकर नेला नाही तर त्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी खूप जास्तीत जास्त कालावधी लागतो. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की प्रेशर कुकरमध्ये जी वातावरण असतं, तो वातावरणीय दाब जो असतो त्याच्यावर दाब देऊन अन्न शिजवलं जातं. आलं लक्षात. आणि वातावरणाचा दाब वर वर गेल्यापासून समुद्रसपाटीपासून वर जसजसं जातो तसं वातावरण दाब हा विरल होत जातो, आणि म्हणून उंचावर जर गेलो आपण तर त्या ठिकाणी प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवलं जातं. समुद्रसपाटीपाशी जो दाब असतो, समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेचा दाब जो असतो त्याला 1 ॲटमॉस्फिअर दाब असं म्हटलं जातं. आणि जसजसं वरती जाऊ तसतसा हवेचा दाब काय होत जातो, कमी होत जातो. मग 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असतं, तर 1 ॲटमॉस्फिअर दाब म्हणजे 101 गुणिले 10⁻³ 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 101 गुणिले 10⁻³ पास्कल. पास्कल आपण बघितलं की दाबाचं एकक पास्कल वापरलं जातं, आणि म्हणून 1 ॲटमॉस्फिअर दाब म्हणजे 101 गुणिले 10⁻³ पास्कल, म्हणजेच त्याला 1 बार किंवा 10⁻³ मिलीबार. 1 बार बरोबर 10⁻³ मिलीबार, आणि 1 मिलीबार जवळजवळ 10⁻² पास्कल म्हणजेच हेक्टोपास्कल असं म्हटलं जातं. 1 मिलीबार बरोबर 1 मिलीबार इज नियरली इक्वल टू, हे नियरली इक्वल टूचं चिन्ह आहे, बरोबर 10⁻², 10⁻² पास्कल, किंवा त्यालाच हेक्टोपास्कल म्हणतात.
आलं का लक्षात? अशा पद्धतीने म्हणजे वातावरणीय दाब जो असतो तो वातावरणीय दाब मिलीबार किंवा हेक्टोपास्कल म्हणजे HPA. हेक्टोपास्कल म्हणजे काय? HPA या एककामध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब जो असतो तो हवेतल्या सर्व बाजूंना किंवा सर्व बिंदूंवर सर्व बाजूंनी पसरलेला असतो. एखाद्या बंदिस्त पात्रामध्ये हवेचे रेणू जे असतात, हे बंदिस्त आहे, बाटली आहे, या ठिकाणी हवेचे जे रेणू आहेत हे हवेचे रेणू काय असतात? यादृच्छिक पद्धतीने प्रत्येक याच्यावर आदळत असतात. या आंतरक्रियेच्या बाजूंवर जो दाब तयार होतो आणि बलामुळे हा दाब तयार होत असतो. आपल्या शरीरामधल्या ज्या पोकळ्या असतात, आपण शिकलो की आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे आणि पेशीमध्ये अनेक पोकळ्या असतात. आपण शिकलोय वनस्पती पेशी, प्राणी पेशींमध्ये पोकळ्या असतात, बरोबर? ह्या ज्या पोकळ्या असतात, लयकारिका ज्या असतात, त्या पोकळ असतात आणि शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असतं आणि त्यातला जो दाब असतो तो दाबसुद्धा आपल्या वातावरणीय दाबा इतका असतो आणि म्हणून आपलं शरीर जे आहे ते शरीर वातावरणीय दाबाचा आपल्या शरीरावर परिणाम होत नाही आणि आपण पाणी आणि वातावरण दाबामुळे चिरडले जाऊ शकत नाहीत. वातावरणाचा दाब आपल्या शरीराच्या दाबामुळे काय होत असतो? संतुलित होत असतो. पृथ्वीच्या वातावरणाचा जो दाब असतो तो समुद्र सपाटीपासून उंचीप्रमाणे बदलतो. हे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की उंचावर जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं? अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करावा लागतो. लक्षात? आता समजा ही बॉटल आहे. ही बॉटल मी काय केली? हलकी बाटली घेऊन तिचं झाकण जे आहे ते घट्ट बसवलं आणि ती जर बॉटल आपण पाण्यात टाकली, त्या बॉटलच्या ऐवजी मी समजा हा चेंडू आहे, दिसतोय सगळ्यांना पांढऱ्या रंगाचा, आणि तो चेंडू जर मी पाण्यात टाकला तर काय होतं? तो पाण्यावर तरंगतो, बरोबर? आणि पाण्यावर तरंगताना लक्षात येतं, या उलट जर मी परवा प्रयोग तुम्हाला दाखवला की या चेंडूमध्ये जर मी पाणी भरलं होतं, प्रयोगामध्ये दाखवलं होतं तुम्हाला की पाणी भरल्यानंतर तो चेंडू पाण्यामध्ये काय होतो? बुडतो. म्हणजेच काय की वजन जर असेल त्या चेंडूमध्ये, पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकामा चेंडू जो असेल त्यात, कारण जर आपण ही बॉटल पाण्यामध्ये जर बुडवली तर काय होते? समजा दगड आहे, हा दगड जर मी हा दगड आहे, दिसतंय सगळ्यांना? हा दगड जर मी पाण्यात टाकला तो पाण्यात बुडेल, पण हा चेंडू जो आहे तो चेंडू पाण्यावर काय होईल? तरंगेल. कारण याच्यामध्ये काय आहे? द्रव नाही आहे, बरोबर? याच्यामध्ये हवा आहे, हवा भरलेली आहे. हवेची पोकळी जशी असते त्या पद्धतीने याच्यामध्ये फक्त हवा आहे, बरोबर? आणि हा दगड जो आहे हा दगड स्थायीरूप पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? त्या दगडाला वजन प्राप्त झालं आहे आणि तो दगड ज्यावेळेला आपण पाण्यात टाकला त्यावेळेला तो पाण्यामध्ये बुडतो. हे आपण मागच्या प्रयोगामध्ये सुद्धा बघितलेलं आहे, बरोबर? आता एक प्रयोग करणार आहोत आपण. या ठिकाणी आपल्याला प्लावक बल बघायचं आहे. या ठिकाणी रिकामा चेंडू आहे, हा प्लास्टिकचा एक चेंडू आहे. तो पाण्यावर जर टाकला तर तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की तो पाण्यावर काय होतो? तरंगतो, बरोबर? पाण्यावर आपल्याला रिकामा चेंडू तरंगताना दिसतो. पण या उलट जर मी या ठिकाणी एक बॉटल टाकली, ही पाण्याने भरलेली बॉटल आहे, ती बॉटल पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ती पाण्यावर तरंगेल का? मी तुम्हाला परवा पण एक प्रयोग दाखवला होता. एक रिकामा बॉल आणि एक भरलेला बॉल दाखवला होता, चेंडू दाखवला होता. पाण्याच्या वजनाने मानाने रिकामा जर असेल बॉटल, ही रिकामी बॉटल, या रिकाम्या बाटलीचं वजन जे आहे ते नगण्य, म्हणून ती बॉटल एक पाण्यात वर तरंगते, रिकामी बॉटल. परंतु हिच्यामध्ये आपण अर्ध पाणी भरलं, लक्षात घ्या. या ठिकाणी अर्ध पाणी करूया आपण.
या ठिकाणी आता ही जी बॉटल आहे ही अर्ध भरलेली आहे, अर्ध पाण्याने भरलेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अर्धी भरलेली आहे. आणि मग अर्ध पाणी भरलेली बाटलीवर या ठिकाणी मी जर पाण्यात टाकली तर ती पाण्यात पूर्णपणे बुडत नाही आहे. ती काय होते, पाण्याच्या प्रवाहावर म्हणजे या पाण्यावर तरंगती आहे. ही जी बॉटल आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेली नाही, तर ती पाण्यावर काय होत असते, तरंगते. म्हणजेच काय की या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त झालेलं गुरुत्वीय बल आणि तिच्या वरच्या दिशेने प्रयुक्त अशा बलाने ती बाटली काय झालेली, दोन्ही बल संतुलित झाले आणि त्यामुळे बाटलीच्या सभोवतालचं जे पाणी आहे त्या पाण्याच्या बलामुळे त्या बाटलीवर काय होत असतं, खालचं गुरुत्वीय बल आणि वरच्या दिशेने असलेलं प्रयुक्त बल अशा बलामुळे ती बाटली पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत नाही. आणि म्हणून पाण्यात किंवा अन्नद्रवामध्ये किंवा वायूमध्ये असलेलं वस्तूवर वरच्या दिशेने जे प्रयुक्त बल असतं त्या बलाला म्हटलं जातं प्लावक बल. लक्षात घ्या, पाण्यामध्ये वायूमध्ये असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या या ठिकाणी की वरच्या दिशेने, फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण सांगते मी या ठिकाणी तुम्हाला. हे डस्टर आहे, दिसतंय सगळ्यांना. हे डस्टर या टेबलावर ठेवलं आहे मी, बरोबर. या टेबलावर ज्या वेळेला ठेवलं तर टेबलावर ठेवल्यानंतर या डस्टरवर असलेलं हवेचा दाब, बरोबर, म्हणजेच वरच्या दिशेने असलेलं हे बल आणि खालचं गुरुत्वीय बल हे दोन्ही बल ज्या वेळेला संतुलित होतात याच बलामुळे हे डस्टर या ठिकाणी काय होतंय, स्थिर राहते किंवा या ठिकाणी ते संतुलित बलामुळे ते या वस्तूवर ठेवलं जाते. हा टेबल तो सुद्धा तसंच, टेबलावर असलेला वरचे प्रयुक्त बल आणि खालचं गुरुत्वीय बल हे दोन्ही बल संयुक्त झाल्यामुळे हा टेबल या ठिकाणी स्थिर राहू शकला आहे. लक्षात येत आहे तुमच्या. आता तुम्ही ज्या वेळेला बघा, गावाकडे सगळ्यांना माहिती असेल, विहिरीतून आपण पाणी शेणतो, माहिती सगळ्यांना. विहिरीतून ज्या वेळेला आपण पाणी काढत असतो त्यावेळेला तिला एक काय बांधलेला असतो, दोऱ्याला बांधलेली बादली जी असते दोराला, ती पूर्णपणे बुडली तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटते, ती हलकी वाटते. आणि जर ती अर्धी बुडलेली असेल तर आपल्याला ती काय वाटते, जड वाटू लागते. कारण काय की प्लावक बल जे आहे ते प्लावक बल ज्या वेळेला पूर्ण वस्तू ज्या वेळेला पाण्यात किंवा अन्नद्रवामध्ये आपण बघितलं किंवा वायूत असणाऱ्या वस्तूवर वरच्या दिशेने जे प्रयुक्त बल असतं त्या प्रयुक्त बलाला काय म्हटलं जातं, प्लावक बल असं म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला. हा दगड आहे, हा दगड पाण्यामध्ये बुडतो, बरोबर. लोखंडाचा पत्रा घेतला तर लोखंडाचा पत्रा सुद्धा काय होतो, पाण्यामध्ये बुडतो. परंतु आपण परवा बघितलं होतं की हा दगड मी एका डिशमध्ये ठेवला आणि त्या डिशमध्ये ठेवल्यानंतर काय झालं, तो दगड पाण्यामध्ये बुडत नाही. म्हणजेच काय की लोखंडी खिळा पाण्यात बुडतो परंतु स्टीलचे जहाज पाण्यावर का तरंगतं, तर द्रवात बुडवलेल्या वस्तूवर कोणतं बल प्रयुक्त असतं, प्लावक बल हे प्रयुक्त असल्यामुळे त्या वस्तूचं वजन काय होतं, कमी झाल्याचं जाणवतं. हे लक्षात घ्या की द्रवात बुडवलेल्या वस्तूवर प्लावक बल हे कार्यरत असल्यामुळे वस्तूचं वजन हे आपल्याला काय होतं, कमी झाल्याचं आढळतं. याचंच बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती बघा. तुम्हाला माहिती की गोड्या पाण्याच्या तलावात गोड्या पाण्याचा पोहण्याचा तलाव असेल आणि समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर समुद्राचं पाण्यामध्ये पोहणं सोपं जातं गोड्या पाण्याच्या तलावापेक्षा. याचं मुख्य कारण काय की
समुद्राच्या पाण्याची घनता जी असते ती साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा कशी असते? जास्त असते, कारण त्यात विरघळलेले क्षार असतात, लक्षात घ्या, बरोबर. आणि म्हणून पाण्याची घनता मिठामुळे वाढते आणि तिथं प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा कसं होतं? जास्त होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतं की समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला पोहणं सोपं जातं. लक्षात ठेवा की प्लावक बल जे आहे ते प्लावक बल ज्या वेळेला गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असेल त्यावेळेला वस्तू तरंगते. लक्षात ठेवा, प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असल्यास वस्तू काय होते? तरंगते. मग समुद्राचं पाणी जे आहे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिठामुळे त्या पाण्याची घनता वाढते आणि त्या ठिकाणी काय होतं? गुरुत्वीय बलापेक्षा प्लावक बल जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सहज पोहणं सोपं जातं. लक्षात ठेवा. म्हणजेच काय की वस्तूचं आकारमान जे आहे, प्लावक बल दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे वस्तूचं आकारमान आणि दुसरं म्हणजे द्रव्याची घनता. वस्तूचं आकारमान, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जर जास्त असेल, द्रवात बुडणारी जी वस्तू असेल तिचं जर आकारमान जास्त असेल तर प्लावक बल कसं असेल? जास्त असेल. आणि जितकी घनता जास्त असेल तितकं प्लावक बल सुद्धा कसं असेल? जास्त असेल. ह्या दोन गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत की प्लावक बल जे आहे ते दोन गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे वस्तूची घनता आणि दुसरं म्हणजे वस्तूचं आकारमान. वस्तूचे आकारमान आणि दुसरं म्हणजे द्रव्याची घनता. द्रव्याची म्हणण्यापेक्षा द्रवाची. द्रवाची घनता या दोन गोष्टींवर प्लावक बल हे अवलंबून असतं. जर वस्तूचं आकारमान, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जर जास्त असेल, म्हणून लोखंड जे आहे ते लोखंड जर पाण्यात टाकलं तर ते पाण्यात बुडतं, परंतु लोखंडी जहाज जे आहे त्या जहाजाचं आकारमान वाढतं आणि परिणामी त्याचं प्लावक बल वाढतं आणि प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असल्यामुळे ते जहाज पाण्यावर तरंगतं. आणि द्रवाची घनता म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये मोठमोठे जहाज जे ते नदीच्या पाण्यामध्ये आपण हे करू शकत नाही किंवा गोड्या पाण्याच्या तलावामध्ये सुद्धा नसतात. त्या ठिकाणी काय होतं की द्रवाची घनता जेवढी जास्त असेल तेवढंच प्लावक बल सुद्धा कसं असतं? जास्त असतं. आणि प्लावक बल जेवढं जास्त असेल तेवढंच काय होऊ शकेल? ती वस्तू तरंगते. लक्षात आलं तुमच्या? आता आपल्याला एखादी वस्तू जर ती द्रवात टाकली तर द्रवात बुडेल किंवा तरंगेल हे आपण ठरवत असतो की प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू काय होते? तरंगते. प्लावक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढा असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते, ती पूर्णपणे बुडतही नाही. लक्षात ठेवा, या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या. आता आपल्याला महान शास्त्रज्ञ, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दररोज सगळेजण आंघोळ करतात ना. मग आंघोळ करत असताना तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की असाच एक शास्त्रज्ञ होता. तो ज्या वेळेला आंघोळ करत होता तर त्याला एक आंघोळ करताना शोध लागला होता. कसा? तर आर्किमिडीज नावाचा शास्त्रज्ञ होता आणि तो आंघोळ करताना बाथ टबमध्ये त्याने उडी घेतली. त्या बाथ टबमध्ये उडी घेतल्यानंतर त्याला असं जाणवलं की काही प्रमाणात पाणी बाहेर पडलं. मग त्याच्यावरून त्याने एक तत्व शोधून काढलं. ते कसं आपण प्रयोगाद्वारे बघूया. सगळ्यांनी हा प्रयोग घरी पण करून बघू शकतात तुम्ही. सध्या सुट्टीच आहे त्यामुळे प्रयोग आपण घरी करू शकतो. एक दगड घेतलाय मी, या ठिकाणी दिसत असेल बघा, हा दगड आहे. त्या दगडाला मी हा दोरा बांधलाय, दिसला. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एका मगमध्ये मी पाणी घेतलंय. पाण्याने पूर्ण गच्च भरलेला मग आहे आणि त्याच्यानंतर
मी हा दगड जो आहे तो दगड पाण्यात सोडला. पाण्यात टाकल्याबरोबर काय झालं, त्या मग्गामधून, मग जो आहे त्या मगमधून पाणी खाली सांडलं. बरोबर. मग हा दगड मी अंशतः बुडवला तर कमी प्रमाणात पाणी सांडलं, पूर्णतः बुडवला तर अजून जास्त प्रमाणात पाणी सांडलं. आणि दगड जो आहे, ज्या वेळेला मी अंशतः बुडवला त्यावेळेला दगडाचं वजन जे आहे ते दगडाचं वजन मला कसं लागतंय, जड लागतंय. जर मी पूर्णतः म्हणजे खाली जर पूर्णतः बुडवलं तर दगडाचं वजन मला हलकं लागते, हे लक्षात घ्या. मग याच्यावरूनच पाण्यात दगड बुडाल्याने वरील दिशेने प्लावक बल जे असतं ते प्लावक बल प्रयुक्त होतं आणि दगडाचं वजन जे असेल ते खालच्या दिशेने प्रयुक्त होतं आणि त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेलं बल जे आहे ते बल कमी होतं. आणि म्हणून मग एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावरील वरील दिशेने बल प्रयुक्त होतं. यालाच आर्किमिडीजचं तत्व असं म्हटलं जातं. तर आपल्याला बघायचं आर्किमिडीजचे तत्व. आर्किमिडीजचे बघा, आर्किमिडीजचं तत्व काय आहे की एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावरील वरील दिशेने बल प्रयुक्त होतं आणि हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतकं असतं. याला आर्किमिडीजचं तत्व असं म्हटलं जातं. बघा, एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः, लक्षात घ्या, अंशतः किंवा पूर्णतः. मी तुम्हाला दाखवलं दगड जो आहे तो अंशतः बुडवून दाखवला किंवा पूर्णतः. अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावरील वरील दिशेने बल प्रयुक्त होतं. पूर्णतः बुडवल्यास वरील दिशेने बल प्रयुक्त होतं. बल वरील दिशेने बल प्रयुक्त होते. त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल जे असतं ते केवढं असतं, तर हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रावणीच्या वजना इतके असते आणि हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायू इतके असते. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत माहिती. म्हणजे आम्ही लहान असताना हे करायचो. शाळेतून ज्या वेळेला घरी जायचो नेमका त्यावेळेला पाऊस येऊन गेलेला असायचा आणि ज्या वेळेला डबके साचलेले असायचे तर घरी जायचं असतं म्हटल्यावर सगळेजण जाताना त्या डबक्यामध्ये समजा शेजारून कोणी जात असेल, मैत्रिणीच असायच्या, तर त्या डबक्यामध्ये खूप जोरात उडी मारायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या डबक्यातलं पाणी आपोआप बाहेर यायचं आणि इतर मैत्रिणींच्या अंगावर पडायचं. असं घरी जाताना गंमत करत होतो. तुम्ही सुद्धा अशी गंमत करत असाल बरोबर. किंवा तुम्ही रस्त्याने जात आहेत आणि गाडीचं चाक जर फोर व्हीलरचं चाक किंवा टू व्हीलरचं चाक जर त्या
याच्यामध्ये पडलं, खड्ड्याच्या पाण्यामध्ये जर पडलं तर त्यावेळेला सुद्धा काय होतं की पाणी बाजूला सारलं जातं. ते म्हणजेच आर्किमिडीजचं तत्व आहे. लक्षात ठेवा की एखादी वस्तू जर द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवली तर त्यावर वरील दिशेने जे बल प्रयुक्त होतं हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायू इतकं असतं आणि यालाच आर्किमिडीजचं तत्व असं म्हटलं जातं. आर्किमिडीज हे जे ग्रीक शास्त्रज्ञ होते ते अतिशय प्रखर बुद्धीचे गणिती तज्ज्ञ होते आणि पायचं मूल्य जे आहे माहिती तुम्हाला सगळ्यांना, पाय ही जी संकल्पना आहे, पायचं मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढलं आहे. भौतिकशास्त्रामधल्या तर्फा, कप्पी, चाकं या संबंधीचं जे ज्ञान आहे ते ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी ज्या वेळेला लढत होते त्या लढाईत असताना त्यांना उपयोगी पडलं. भूमिती यांत्रिकीमधील त्यांचं काम त्यांना अतिशय प्रसिद्धी देऊन गेलं आणि बाथटबमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारं पाणी पाहून त्यांनी वरील आर्किमिडीजच्या तत्वाचा शोध लावला आणि त्याला त्यांनी युरेका म्हणजे मला सापडलं असं ओरडत त्याच अवस्थेत ते रस्त्यावर धावले होते. आर्किमिडीजच्या तत्वाची जी उपयुक्तता आहे ही मोठी जहाजं जी असतात ती पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये वापरलं जातं, हे तत्व वापरलं जातं. किंवा दुग्धता मापी जी असते, दुग्धता मापी म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याला लॅक्टोमीटर असं म्हटलं जातं, दूध जे आहे त्या दुधाची घनता मोजण्यासाठी वापरलं जातं. दुधामध्ये असलेले फॅट्स जे असतात ते फॅट्स शोधून काढण्यासाठी या दुग्धता मापी वापरली जाते. किंवा आर्द्रता मापी जी आहे ती आर्द्रता मापीसुद्धा या आर्किमिडीजच्या तत्वावर उपयोगात आणली जाते. आर्द्रता मापीमध्ये हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती आहे बघा, रोज तुम्हाला सांगितलं जातं की आज या हवेचं तापमान एवढं आहे, बरोबर, हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण एवढं आहे, म्हणजेच ती आर्द्रता मापीच्याद्वारे आपण हवेमधली आर्द्रता मोजू शकत असतो. ही दोन्ही जी उपकरणं आहेत ही दोन्ही उपकरणं या आर्किमिडीजच्या तत्वावर आधारलेली आहेत. आता घनता म्हणजे काय हे मागच्या वर्षी तुम्ही शिकलायत की घनता म्हणजे वस्तुमान छेद आकारमान, बरोबर. घनता म्हणजे वस्तुमान छेद आकारमान हे शिकलायत तुम्ही. वस्तुमान छेद आकारमान. जर आकारमान जास्त असेल तर घनता काय होते, कमी होते. वस्तुमानापेक्षा आकारमान जर जास्त असेल तर घनता कमी आणि वस्तुमान हे जास्त असेल आकारमानापेक्षा तर घनता जास्त. आणि घनतेचं जे एकक आहे ते घनतेचं एकक SI पद्धतीमध्ये किलोग्राम मीटर क्यूब. लक्षात घ्या, घनतेचं एकक काय आहे, किलोग्राम पर मीटर क्यूब. हे घनतेचं SI पद्धतीतलं एकक आहे. आणि ज्या वेळेला पदार्थाची शुद्धता ठरवली जाते त्यावेळेला घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. बघा तुम्हाला माहिती, पदार्थाची शुद्धता म्हणजे सोन्याची शुद्धता तपासली जाते. 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट हे जे आहे हे सुद्धा या घनतेवरून ठरवलं जातं. लक्षात घ्या. आणि पदार्थाची सापेक्ष घनता जी असते ती पाण्याच्या घनतेच्या तुलनेने व्यक्त केली जाते. सापेक्ष घनता म्हणजे काय की पदार्थाची एक प्रमाण घनता जी असते तिला सापेक्ष घनता असं म्हटलं जातं. मग पाण्याची जी घनता आहे ती पाण्याची घनता आणि पदार्थाची घनता यांचं कंपॅरिझन करून म्हणजे त्यांची तुलना करून एखाद्या राशीचं गुणोत्तर हे प्रमाण असल्याने त्याला एकक नाही. लक्षात घ्या, सापेक्ष घनता जी आहे ती सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. सापेक्ष घनता. जर एखाद्या पदार्थाची आपल्याला सापेक्ष घनता मोजायची असेल तर त्या पदार्थाची घनता घेतात आधी आणि ती पाण्याच्या घनतेबरोबर त्याची तुलना केली जाते. पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. पाण्याची घनता ही प्रमाण मानली जाते, ती 1 किलोग्राम पर मीटर क्यूब असते आणि
पदार्थाची सापेक्ष घनता जी आहे त्या पदार्थाची सापेक्ष घनता जर काढायची असेल तर या सूत्राने आपण ती काढू शकतो. आणि हे समान राशीचं गुणोत्तर प्रमाण असल्याने या ठिकाणी दोन्ही राशी समान आहेत. पदार्थाची घनता, पाण्याची घनता दोन्ही समान असल्यामुळे या ठिकाणी याला कोणतंही एकक नाही. आणि सापेक्ष घनतेलाच पदार्थाचं विशिष्ट गुरुत्व असं म्हटलं जातं. ही सापेक्ष घनता जी आहे त्यालाच विशिष्ट गुरुत्व असं सुद्धा म्हटलं जातं.